नमस्कार. जय श्रीराम. मंडळी, नथुरामला नेमकं काय खटकत होतं? नथुराम गांधीजींचा द्वेष नेमका का करत होता? काय कारण असावं? आत्ता जे नथुरामचे जे स्वतःला वारसदार समजतात आणि मिरवतात ते केवळ नथुरामविषयी अभिमान बाळगायचा म्हणून आणि गांधीजींचा द्वेष करायचा म्हणून काहीही सांगतात. ते भारत पाकिस्तान 55 कोटी आणखीन म्हणतात की मग बांगलादेश अफगाणिस्तान हे असं त्यांचं सगळं म्हणणं आहे की लाहोर ह्याच्या आणखीन पुढे पुढे भारत तिकडे गेला असता हे सगळं सांगायचं म्हणून सांगायचं त्यांना. मग पाकिस्तानकडे गेलं असतं सगळं असं सांगायचं म्हणून सांगायचं कारण. पण मग हे सगळं 40 सालापासून सुरू झालं, किंबहुना त्याहीपेक्षा 46 सालापासून 45 46 कारण 46 साली इंग्रजांनी अधिकृत घोषणा केली फाळणी आम्ही करणार म्हणून. परंतु मग नथुराम तर गांधीजी कधी आले भारतामध्ये? ते 1915 साली. 1915 साली गांधीजी भारतामध्ये आले. 17 सालापासून त्यांनी 1 वर्ष ते भारत फिरले. त्यानंतर त्यांनी स्वतःचा आश्रम सुरू केला, साबरमती आश्रम सुरू केला. त्यानंतर मग ते पूर्ण वेळ भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये सहभागी झाले. राजकारण, समाजकारण हे सगळं त्यांनी पूर्ण वेळ मग सुरू केलं, योगदान देणं पूर्ण वेळ सुरू केलं. म्हणजे 17 सालापासून जर विचार केला आपण 47 सालापर्यंत 30 वर्षाचा कालखंड आपण बघितला, 1917 ते 1947. तर त्या काळात गांधींचा द्वेष ही सनातनी मंडळी का करायला लागली, याचं काय कारण असावं? आता सत्य अहिंसा विचार म्हटले तर अहिंसात्मक काँग्रेसमध्ये दोन प्रभाव होतेच, एक मवाळ आणि जहाल प्रभाव. त्यामुळे अगदी गोपाळकृष्ण गोखले किंवा न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे ही सगळी मंडळी कोणत्या पक्षाची होती? त्यावेळी पंथयांचा कोणता होता? तर मवाळ पंथयांचा होता. मग त्यांच्या द्वेषी मंडळी करत नव्हती. मग गांधीजींचे विचारांना का खटकत होते? तर मूळ आपण जर बघितलं, मूळ विचार जर आपण केला आणि त्या काळात तर 1920 साली 25 साली 30 साली 34 साली फाळणी विषय होता का? भारत पाकिस्तान विषय होता का? पाकिस्तान तेव्हा शब्दही नव्हता. तो 46 सालानंतर पाकिस्तान शब्द आलेला आहे. मग का गांधींचा द्वेष केला जात होता? गांधीजी इंग्रजांविरुद्ध लढत होते. इंग्रज सत्तेशी गांधीजी लढत होते. मग तरी नथुरामसारखे जे होते, नथुरामसारखे जे लोक होते ते गांधीजींचा विरोध किंवा शत्रू का मग गांधीजींना मानत होते, द्वेष का करत होते? याचे कारण एकच आहे की तो 1920 सालापर्यंतचा लढा, गांधीजी जोपर्यंत भारतीय स्वातंत्र्य लढ्यात सहभागी झाली नाही तोपर्यंतचा लढा हा फक्त स्वातंत्र्यासाठीच होता. तो तळागाळातल्या माणसाच्या उद्धारासाठी नव्हता. किंबहुना जो सगळ्या अधिकारापासून वंचित मनुष्य होता, गावकुसाबाहेर राहत होता, असा आमचा अस्पृश्य समाज, यांना अधिकार देण्यासंदर्भात कोण बोलत नव्हतं. इथले जातीभेद मिटावे, उच्च नीच भाव मिटावा, नीच भाव हा संपुष्टात यावा म्हणून कोणी प्रयत्न करत नव्हतं की त्या विरोधात कोणी आवाज उठत नव्हतं. गांधीजींनी ह्या सगळ्याला म्हणजे हिंदू धर्मातल्या जातीयतेला आव्हान देण्याचं काम केलं. थेट गांधीजींनी या प्रश्नाला हात घातला की त्यांचं म्हणणं होतं स्वातंत्र्य लढा आपण लढताना, स्वातंत्र्याचं युद्ध आपण लढतानाही ह्या समस्या गंभीर समस्या त्या आधी सोडवल्या पाहिजेत. स्वातंत्र्य मिळवणे आपले ध्येय आहेच, पण तू स्वातंत्र्य मिळाल्यानंतर हे जर भेदभाव असे ठेवले आणि आमच्याकडचा जो वंचित घटक तो कायम वंचित राहिला, अस्पृश्य राहिला, तर चालेल कसं? मग स्वातंत्र्याचा उपयोग काय? स्वातंत्र्यामध्ये सगळे समान नसतील, सर्वांना समान अधिकार नसतील, जर भेदभाव असेल, समानता नसेल, तर स्वातंत्र्याचा उपयोग काय? स्वातंत्र्य कशासाठी आपण मागायचं आणि स्वातंत्र्य कशासाठी व्हायचं? त्यामुळे असा गांधींचा रोखठोक सवाल होता. त्यामुळेच केवळ ह्या देशातल्या चातुर्वर्ण जी व्यवस्था होती, गेले 3000-4000 वर्षापासून चालत आलेली चातुर्वर्ण व्यवस्थेला गांधीजींनी आव्हान दिलं. आणि गांधीजी म्हणजे गरिबांचे नेते, गरिबांची कैवारी. गांधीजी म्हणजे तळागाळातल्या लोकांचे नेते, गांधीजी म्हणजे दलितांचे कैवारी, अशी त्यांची ख्याती बनली.
की अस्पृश्यतेविरुद्ध गांधींनी लढा दिला आणि जो सनातना न पटणारे मुद्दे होते की समानता हा विषय किती झालो ते सनातनानं त्या काळात पटणारा विषय नव्हता, मानवणारा विषय नव्हता. पण गांधीजींनी थेट त्या विषयाला हात घातला. अनेक गावातले त्यांनी पाणवठे असतात ते खुले केले, मंदिरं खुली केली. स्वतःच्या आश्रमामध्ये, साबरमती आश्रमामध्ये गांधीजींनी दलित जोडप्याला त्या काळात त्यांनी प्रवेश दिला आणि ते राहू दिलं. त्यासाठी त्यांनी कस्तुरबांशी वाईटपणा घेतला, बहिणीशी वाईटपणा घेतला, सर्व स्वयंसेवकांशी वाईटपणा घेतला. अनेक जण आश्रम सोडून गेले. गांधींची बहीण कायमस्वरूपी आश्रम सोडून गेली. कस्तुरबाई आश्रम सोडून जात होत्या, पण त्या शेवटच्या क्षणाला गेल्या आणि त्यांना गांधींनी चांगल्या भाषेत समजावलं. सामान देणं व्यापाऱ्याने अहमदाबादमधील व्यापाऱ्यांनी सामान देणं बंद केलं की तुम्ही अस्पृश्यांना आश्रय कसा देताय. पण ह्या सगळ्यांशी गांधीजींनी ते 2 हात केले, वाईटपणा स्वीकारला. परंतु अस्पृश्यतेच्या बाजूनी लढणं त्यांनी कमी केलं नाही, बंद केलं नाही. उलट पक्षी अस्पृश्यांच्या बाजूने, अस्पृश्य बांधवांच्या बाजूने गांधी खंबीरपणे उभे राहिले आणि हिंदू धर्मातल्या सनातनीविरुद्ध लढा आपला कायम ठेवला. त्या गावोगावचे पाणवठे त्यांनी सुरू केले, गावोगावची मंदिरं सुरू केली, मंदिरं खुली केली अस्पृश्यांसाठी. उलट पक्षी ओरिसामध्ये जगन्नाथपुरी मंदिरात अस्पृश्याला प्रवेश नव्हता. तर कस्तुरबा गेल्या मंदिरामध्ये दर्शनाला, तर गांधीजी खूप रागावले. आणि कस्तुरबा म्हणून रागावले नाहीत, तर कस्तुरबांना घेऊन जाणारे, मंदिरात घेऊन जाणारे महादेवभाई देसाई, महादेवबाईंवर गांधीजी रागावले. कारण महादेवबाईंवर गांधीजी पुत्रवत प्रेम करत असत, सचिव होते गांधीजींचे. तेव्हा महादेवबाईंवर रागावले. कारण गांधीजींचा शिरस्ता होता, ते नियम केला होता की ज्या मंदिरात अस्पृश्यांना प्रवेश नाही, बहुजनांना प्रवेश नाही, त्या मंदिरात दर्शनाला जाणे नाही. पण त्या मंदिरात देव असेल तरी कसा? देव कधी भेदभाव करतो का? देव असमानता बघतो का? नाही. देवाला असमानता, विषमता मान्य असेल का? तर नाही. म्हणजे मंदिरात प्रवेश सगळ्यांना खुला पाहिजे. त्यामुळे अशा सगळ्या प्रश्नांना गांधीजींनी थेट हात घातला. एवढंच नव्हे, गांधींनी त्यानंतर असा एक नियम ठरवला की कुणाचे लग्न असेल त्या अशाच विवाहाला मी उपस्थिती लावेन की जिथे सवर्ण अस्पृश्य किंवा आंतरजातीय विवाह असेल, तरच मी हजेरी लावेन. त्यामुळे महादेवभाईंच्या मुलाच्या लग्नाला गांधीजी गेले नाही. ज्याच्यावर जे सचिव होते महादेवभाई गांधीजींचे आणि पुत्रवत गांधी त्यांच्यावर प्रेम करत असत, अशा महादेवभाईंच्या मुलाच्या लग्नाला गेले नाहीत. कारण तो एक जातीय विवाह होता, कारण महादेवभाई जातीने ब्राह्मण होते. त्यामुळे गांधीजींनी असा नियम नंतर केला आणि त्या नियमाचं तंतोतंत त्यांनी पालन केलं. त्यामुळे हे नथुरामला कसं मानलं? नथुराम सारख्या जे बाकीचे लोक होते वर्चस्ववादी, की आपलंच वर्चस्व राहावं, ह्या समाजावर, यंत्रणेवर, व्यवस्थेवर, हिंदू धर्मावर आणि स्वातंत्र्य लढ्याची विचारसरणी जी असते त्या विचारसरणीवर हेच वर्चस्व राहावं. मग गांधीजीचं म्हणणं होतं की स्वातंत्र्य मिळाल्यानंतर हेच लोक जर प्रमुख राहणार असतील तर उपयोग काय? म्हणून हा उच्च नीच भाव गेला पाहिजे. हेच वर्ण वर्चस्ववादी लोक सत्तेवर आले तर आमची अवस्था तीच राहणार आहे. मग इंग्रज काय चुकीचे? आमच्यातला भेदभाव हा इंग्रजांना फायद्याचा ठरला, मग तो उद्या सत्ता दिसेल त्यालाही फायद्याचा ठरणार आहे, असं गांधीजींचं मत होतं. मग हे गांधीजीचे भेदभाव मिटवण्याचं, अस्पृश्यतेविरुद्ध आवाज उठवण्याचं, समाजामधली विषमता नष्ट करण्याचं काम जे करत होते ते नथुराम आणि त्यांच्या साथीदारांना मान्य नव्हतं. ते कसं मान्य होईल? कारण हजारो वर्ष या लोकांची सत्ता, यांचं वर्चस्व, हे बोलतील तो नियम, हे करतील तो नियम, हे करतील ती पूर्वदिशा, अशा लोकांना गांधीजी कसे मानवणार होते? मानवतावादी गांधीजी, अहिंसेचे पुजारी, मानवतावादी गांधीजी, समानतावादी गांधीजी, समतावादी गांधीजी, अस्पृश्यते विरोधातले गांधीजी, भेदभावाच्या विरोधातले गांधीजी, हिंदू धर्मातली अस्पृश्यता संपुष्टात यावी असं रोकटोक म्हणणारे गांधीजी, अस्पृश्यतेसारखा कलंक नाही, दुसरा कलंक नाही, दुसरी वाईट गोष्ट नाही,
हिंदू धर्माला लागलेला कलंक आहे, अस्पृश्यता हा कलंक आहे असं गांधीजी म्हणाले. असे गांधीजी सनातन्यांना कसे हवे असतील म्हणून त्यांच्या मनात हा राग होता की आजपर्यंत कुणी असा आवाज उठवलेला नव्हता. तो आवाज गांधीजींनी उठवला. आणि स्वातंत्र्य लढ्यात एकीकडे स्वातंत्र्य लढा इंग्रजांशी स्वातंत्र्य मागताना गांधीजी एकीकडे अस्पृश्यतेविरुद्ध जातीभेदाविरोधात लढत होते, हिंदू धर्मातल्या जातीभेदाविरोधात लढत होते. ते म्हणायचे माझा हिंदू धर्म शिकवत नाही आहे, मी हिंदू आहे, सनातनी हिंदू आहे. गांधीजींना हिंदू धर्म हिंदू असल्याचा अभिमान होता. ते सांगायचे मी सनातनी हिंदू अभिमानाने सांगायचे. पण माझा धर्म मला भेदभाव शिकवत नाही, माझा हिंदू धर्म मला अस्पृश्यता पाळायला शिकवत नाही, माझा हिंदू धर्म हा विषमता शिकवत नाही, तो उच्चनीचे भाव शिकवत नाही. माझा हिंदू धर्म सहिष्णू आहे, तो सर्व समावेशक आहे, सर्वांना सामावून घेणार आहे. त्यांनी समानतेची शिकवण दिलेली आहे, त्याची माणुसकीची मानवतेची शिकवण दिलेली आहे. असा माझा हिंदू धर्म आहे असं गांधीजी म्हणतो. आणि म्हणून गांधीजींना हिंदू धर्माचा अभिमान होता, तो अशा प्रकारचा अभिमान होता. त्यामुळे मला सांगा 1934 साली गांधीजी जेव्हा पुण्यामध्ये एका वाचनालयाच्या उद्घाटनासाठी आले होते, त्यावेळेला गांधींनी हल्ला नथुरामने केला होता. भारत पाकिस्तान मुद्दा होता का? नव्हता. 55 कोटीचा मुद्दा होता का? नव्हता. हिंदू मुसलमान मुद्दा होता का? नव्हता. पण गांधीजी त्यावेळेलाही एका कार्यक्रमाला जाणार होते. अस्पृश्यता लढाईतल्या अस्पृश्यतेविरुद्धच्या एका कार्यक्रमात गांधीजी जाणार होते. तेव्हा हा राग त्यांच्या मनात होता, नथुरामच्या मनामध्ये हा राग होता. आणि बघा तुम्ही, नथुरामचं अग्रणी मासिक होतं जे नियतकालिक होतं, त्या नियतकालिकात गांधींविषयी गौरव राखण्याचं कारण काय होतं? हेच कारण होतं. नथुरामच्या अग्रणीमध्ये कधीही त्यांनी इंग्रज सरकारविरुद्ध बोललेला नाही, तो बॅट जिनांविषयी बोललेला नाही, इंग्रज सरकारविरोधात बोललेला नाही, मुस्लिम लीगविषयी बोललेला नाही. तो फक्त गांधींवर टीका करत होता. ह्याचं कारण हे होतं की गांधीजी या भेदभाव विरोधात लढत होते, अस्पृश्यतेविरोधात ते लढाईत, अस्पृश्यतेविरोधातली लढाई ते लढत होते. आणि अस्पृश्यता हिंदू धर्माला लागलेला कलंक आहे, त्यासारखी वाईट गोष्ट नाही, त्यासारखं पाप नाही असं गांधीजी निधड्या छातीने सांगत होते, म्हणत होते. आणि त्या विरोधात ते आंदोलन करत होते, सत्याग्रह करत होते. आणि ते आयुष्यभर तसे लढत राहिले. एवढंच नव्हे, ते असं म्हणाले होते की मला एक तर पुनर्जन्म नकोच आहे, पण तो जर मिळणारच असेल तर अस्पृश्य म्हणून मिळावा. आणि अस्पृश्यामधील एक मुलीचा मला जन्म मिळावा. तो पण का? तिच्या वाट्याचे भोग येतात, ते काय येतात, काय यातना येतात तिच्या वाट्याला, त्या यातनांची मला जाणीव होईल आणि त्याच्या विरुद्ध मला लढता येईल. त्यासाठी मला अस्पृश्य समाजात एका मुलीच्या रूपाने जन्म मिळावा असं गांधीजी म्हणत असत. मला सांगा मंडळी, असे गांधीजी सर्व समानतावादी, माणुसकीवर प्रेम करायला शिकवणारे असे मानवतावादी गांधीजी, मानवतेचे पुजारी गांधीजी हे नथुरामसारख्या माणसांना, नथुराम साधू त्याच्यासारख्या माणसांना, त्याच्यासारख्या विचारसरणीच्या माणसांना, कट्टरपंथीयांना आवडणार होते का? नक्कीच नाही. त्यांना मानवणारे नव्हते. त्यामुळे त्या काळापासून चाललेला द्वेष आताही सुरू आहे. आता भारत पाकिस्तान मुद्दा आहे का? आता कुठला मुद्दा आहे? पाकिस्तान वेगळं राष्ट्र झालं, पण तरीही गांधी द्वेष सुरू आहे. याचं मूळ कारण हे आहे की नथुराम आणि त्याच्यासारखी मंडळी द्वेष करण्यापाठीमागचं कारण हे की ह्या मंडळींचं वर्चस्व ज्या आपल्या धर्मावर होतो, आपल्या समाजावर होतो, आपल्या व्यवस्थेवर होतो, त्या व्यवस्थेविरुद्ध गांधीजी लढले. त्याच्याविरुद्ध गांधीजी सर्वप्रथम आवाज उठवला, त्यांना आव्हान दिलं आणि फार मोठं आव्हान दिलं. त्यांचा पाया त्याने गांधी डळमळीत केला, पाया डळमळीत करून टाकला त्या व्यवस्थेचा. त्यामुळे व्यवस्थेला आव्हान, त्यांच्या व्यवस्थेला, वर्चस्ववादी व्यवस्थेला आव्हान देणारा माणूस यांना कसा हवा असेल? त्यामुळे मग ते कारण कुठले ना कुठले सांगायचे गांधींचा द्वेष पसरवण्यासाठी. मग हे ना ते कारण सांगायचे, पण मूळ कारण हे आहे. 55 कोटीचं कारण नाही, भारत पाकिस्तान कारण नाही, आणखीन कुठलं कारण नाही. तर कारण हे आहे की वर्चस्वाला गांधीजींनी दिलेलं आव्हान, फार मोठं आव्हान, त्या पटणाला गांधीजींनी थेट हात घातल्यामुळे गांधीजी यांचे ह्या मंडळींचे, अशा मंडळींचे, कट्टरपंथीयांचे शत्रू बनले. हाच मुख्य मुद्दा. दुसरा द्वेष करण्याचा मुद्दा असणार आहे कुठे? कारण गांधीजी कुणाला शत्रू मानलं नाही, सर्वांना प्रेम केलं
आणि आपणा सर्वांवर प्रेम करायला शिकवलं. अगदी शत्रूवरही, शत्रू कोणाला मानू नका असंच गांधींनी सांगितलं. येशू ख्रिस्त म्हणाले शत्रूवर प्रेम करा, याउलट गांधीजी म्हणाले कोणा शत्रू मानूच नका. तुम्ही सर्वांवर प्रेमच करा, शत्रू कोणाला मानूच नका. तो तुम्हाला ठीक शत्रू मानत असेल, तुम्ही शत्रू मानू नका. आणि गांधीजींना ही सगळी मंडळी शत्रू मानायची, ही सगळी मंडळी जी होती नथुरामसारखी सगळी शत्रू मानायची. पण गांधीजींनी त्यांना शत्रू मानलं नाही कधी. नथुरामला गांधीजींनी शत्रू मानलं नाही कधी. त्याच्यावरही गांधीजींनी प्रेमच केलं. त्यामुळे गांधीजींनी असे सर्वांवर प्रेम करणारे गांधीजी आहेत. ह्या मंडळींचे नावडते का होते, त्यांचा द्वेष ही मंडळी का करत होती, याचं कारण हे एकमेव आहे की गांधीजी हे समानतावादी होते. ते समानतेसाठी लढत होते. ते विषमतेच्या विरोधातले होते. हिंदू धर्मात असणारी अस्पृश्यता, विषमता, उच्चनीच भाव हा गांधी नको होता. त्याबरोबर गांधीजींनी आवाज उठवला आणि त्या प्रश्नाने गांधीजींनी हात घातला. हेच या सगळ्याच्या पाठीमागचं मूळ कारण आहे. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.